नमस्कार, मी विजया. संवाद लाईव्ह टीव्ही मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. पुणे जिल्ह्याच्या गावखेड्यातील महत्त्वाच्या बातम्या पाहूयात आमच्या खास बुलेटिन मधून. आपलं गाव आपली बातमी. 1000 चौरस फुटापर्यंतच्या अनधिकृत बांधकामांचा शास्तीकर पूर्ण माफ करावा अशी मागणी आमदार लक्ष्मण जगताप यांनी मुंबईत अधिवेशनाच्या दरम्यान मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन निवेदनपर केली आहे. राज्यात काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीचं सरकार सत्तेत असताना जानेवारी 2008 नंतर झालेल्या अनधिकृत बांधकामांना मालमत्ता कराच्या दुप्पट शास्तीकर लावण्याचा कायदा करण्यात आला. त्यानुसार अनधिकृत बांधकामाला वार्षिक 100 रुपये मालमत्ता कर आकारला जात असला तर त्याला दुप्पट म्हणजे 200 रुपये शास्तीकर आकारून 300 रुपये वसूल केले जात होते. त्यामुळे ज्या नागरिकांनी गरजेपोटी आपली घरं बांधलेत त्या नागरिकांचे शास्तीकरामुळे अक्षरशः कंबरड मोडलं. त्यामुळे सध्या 600 चौरस फुटापर्यंतच्या अनधिकृत बांधकामांना शास्तीकर माफ आहे. मात्र 1000 चौरस फुटापर्यंतच्या अनधिकृत बांधकामांचा शास्तीकर माफ असावा अशी मागणी आमदार लक्ष्मण जगताप यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. अभिनेत्री सुचित्रा कृष्णमूर्ती यांनी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर अपहरणाचा गंभीर आरोप ट्विट करून केलाय. अभिनेत्री सुचित्रा यांचा मित्र प्रमोद गोयंका यांचे अजित पवार यांच्यासोबत व्यावसायिक संबंध होते. त्यातच त्यांचे 1 वर्षापूर्वी व्यावसायिक कारणातून वाद झाले. तेव्हापासून अजित पवार यांनी प्रमोदला धडा शिकवण्याची शपथ घेतली आणि तेव्हापासून प्रमोद गायब आहे. आज 1 वर्ष प्रमोदला गायब होऊन झाला. या सगळ्या घटनेची माहिती गायत्री पंतप्रतिनिधी यांनी दिली असल्याचा दावा सुचित्रानं केलाय. दरम्यान प्रमोद कसा गायब झाला याबाबत त्याचे मित्रही आश्चर्य व्यक्त करतात. नक्की त्याच्यासोबत काय झालं याबाबत कोणालाही काहीच कळेनासं झाल्याचंही सुचित्राचं म्हणणं आहे. पिंपरी महापालिकेत अध्यक्षपदावरून पुन्हा वाद उफाळून येण्याची चिन्हे दिसून येतात. स्थायी समितीच्या अध्यक्षपदावरून भाजपातील गटांमध्ये वाद वाढताना दिसतोय. दरम्यान संतोष लोंढे यांना स्थायी समितीचे अध्यक्षपद द्यावं अशी मागणी महापौर राहुल जाधव आणि माजी महापौर नितीन काळजे यांनी पत्रकार परिषदेत केली. त्यामुळे चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप आणि भोसरीचे आमदार महेश लांडगे यावरून आमने सामने येण्याची शक्यता आहे. महापालिकेत गेल्या 2 वर्षी भाजपाची सत्ता आल्यानंतर समितीचे अध्यक्षपद चिंचवडला मिळाले आणि 2 वेळा महापौरपद भोसरी मतदारसंघातील नगरसेवकांना मिळाले. त्यामुळे आता भोसरीचे आमदार महेश लांडगे आणि चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप यांच्या समर्थकांमध्ये वाद होणार हे मात्र निश्चित. पर्यटन नगरी म्हणून ओळख असलेल्या लोणावळा शहराला कचरामुक्त शहर म्हणून नावाजण्यात आले. स्वच्छ सर्वेक्षण अभियान 2019 अंतर्गत महाराष्ट्रातील 27 शहरांना केंद्रीय समितीकडून कचरामुक्त शहर घोषित करण्यात आलं. त्यामध्ये लोणावळा शहराचाही समावेश आहे. देश पातळीवर सुरू असलेल्या स्वच्छ सर्वेक्षण अभियानात लोणावळा शहराला 2 मानांकने मिळाल्यानं सर्वत्र आनंदाचं उत्साहाचं वातावरण पाहायला मिळतंय. घराघरातील कचरा गोळा करणं, कचऱ्याची विल्हेवाट लावणं, नाविन्यपूर्ण उपक्रम राबवणं, नागरिकांचा सहभाग या सर्व बाबींमध्ये भरघोस कामगिरी केल्याबद्दल महाराष्ट्रातील 5 शहरांना मानांकने देण्यात आली. त्यामुळे लोणावळ्यात पार पडलेल्या सर्वसाधारण सभेत प्रतिनिधी म्हणून नगराध्यक्ष सुरेखा जाधव आणि उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी यांचा प्रशासनाकडून सत्कार करण्यात आला. पुण्यामध्ये आंदोलन करत असताना कर्णबधीर विद्यार्थ्यांवर पोलिसांनी लाठीचार्ज केला. त्याचे पडसाद विधानभवनातही उमटले. विरोधकांनी सरकारला धारेवर धरत विधानभवनात एकच गदारोळ केला. अपक्ष आमदार बच्चू कडू यांनी कर्णबधीरांनी असा कोणता गुन्हा केला त्यामुळे त्यांच्यावर लाठीमार केला असा सवाल उपस्थित केला. तर विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी लाठीचार्जचा तीव्र निषेध व्यक्त करत थोडी जरी नैतिकता शिल्लक असेल तर सरकारनं तात्काळ माफी मागावी आणि दोषी अधिकाऱ्यांना तात्काळ निलंबित करावं अशी मागणी लावून धरली. एकंदरीतच विरोधी पक्षाच्या नेत्यांनी विधानसभेत एकच गहजब केला. यावर लाठीमाराची चौकशी 7 दिवसात केली जाईल आणि दोषींना निलंबित केलं जाईल असं संसदीय कामकाज मंत्री गिरीश बापट यांनी या दरम्यान स्पष्ट केलंय. शिरूर आणि श्रीगोंदा तालुक्यातील हजारो शेतकऱ्यांची पिके जगवण्याची धडपड सुरू आहे. शेतकऱ्यांच्या हजारो हेक्टर क्षेत्राला वरदान ठरणाऱ्या घोड धरणाखालील नदीपात्रातील कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्याचा पाणीसाठा संपुष्टात आलाय. त्यामुळे शेतातील ऊसाबरोबर इतर उन्हाळी पिकं जगवण्यासाठी शेतकरी आकांताने प्रयत्न करतोय. घोड धरणाखालील शिरसगाव काटा, पिंपळसुटी, नलगेमळा, इनामगाव, खोरेमळा, तांदळी या परिसरात 5 कोल्हापूर पद्धतीचे बंधारे आहेत. मात्र नलगेमळा वगळता सर्व बंधाऱ्याचं पाणी संपुष्टात आल्यानं किमान शेतकऱ्यांना आधार म्हणून वीज बिल आणि शेतसारा माफ करावा, तसेच घोड जलाशयातून उजव्या कालव्याचा SKF मधून बंधाऱ्यात पाणी सोडावं अशी मागणी श्रीगोंदा साखर कारखान्याचे संचालक श्रीनिवास घाटके यांनी केली आहे. नवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि आमच्या सोबत अपडेट रहा. धन्यवाद. राज्यभरात झपाट्याने विस्तारत असलेल्या संवाद लाईव्ह टीव्हीसाठी पूर्ण वेळ प्रतिनिधी नेमणे आहे.
शिरूर श्रीगोंदा पारनेरसाठी पूर्ण वेळ 1 प्रतिनिधी, आंबेगाव खेड जुन्नरसाठी पूर्ण वेळ 1 प्रतिनिधी, बारामती इंदापूर दौंडसाठी पूर्ण वेळ 1 प्रतिनिधी, मुळशी मावळ हवेलीसाठी पूर्ण वेळ 1 प्रतिनिधी, पुणे शहर आणि हडपसरसाठी पूर्ण वेळ 1 प्रतिनिधी, पिंपरी चिंचवड भोसरीसाठी पूर्ण वेळ 1 प्रतिनिधी, अहमदनगर शहर आणि नगर दक्षिणसाठी पूर्ण वेळ 1 प्रतिनिधी, औरंगाबाद शहर आणि जिल्ह्यासाठी पूर्ण वेळ 1 प्रतिनिधी, वृत्तपत्र क्षेत्रातील अथवा कोणत्याही माध्यमातील किमान 2 वर्षांचा अनुभव आवश्यक, स्वतःचा कॅमेरा आणि दुचाकी असावी, आपल्या भागातील राजकीय सामाजिक आणि परिसराचं संपूर्ण ज्ञान आवश्यक. इच्छुकांनी आपला संपूर्ण बायोडेटा संवादtv@gmail.com वर पाठवावेत आणि मुलाखतीसाठी समक्ष भेटावं. अधिक माहितीसाठी 9665 992 992 या क्रमांकावर आजच संपर्क करा. संवाद लाईव्ह टीव्ही, आपला विश्वास, आपलं चॅनल.